नमस्कार, मी प्रशांत कदम. मुंबईकरांनो, तुम्ही कर व्यवस्थित न चुकता भरताय ना? 31 जुलै ही ITR फाईल करण्याची शेवटची तारीख होती. ती तुम्ही चुकवली तर नाही आहे ना? कारण तुम्ही प्रामाणिकपणे कर भरून जो पैसा गोळा करून देणार आहात, त्याच्यातून मुंबईच्या महापौरांना एक अत्यंत तातडीचं, प्रायोरिटीचं आणि त्यांना शांत झोप लागेल याच्यासाठी महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यांना त्यांचा महापौर बंगला रिनोव्हेट करून घ्यायचा आहे आणि तो पहिल्यांदा नाही, 4 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा या महापौर बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी टेंडर निघालेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये याच महापौर बंगल्याच्या रिनोव्हेशनवरती 2,40,00,000 रुपये खर्च होतात आणि आता 4 महिन्यामध्ये पुन्हा 2,90,00,000 रुपयांचं टेंडर याच महापौर बंगल्याच्या संबंधित कामासाठी निघालेलं आहे. म्हणजे 4 महिन्यामध्ये 5,30,00,000 रुपये. म्हणजे जेव्हा वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली तेव्हा हे आकडे बघितल्यानंतर खरं तर विश्वास बसत नव्हता. खरंच कोटी आहे की लाख आहे असा एक साधा भोळा विचार आपण सामान्य नागरिक म्हणून करतो. पण 4 महिन्यामध्ये 5,30,00,000 रुपये केवळ महापौर बंगल्याच्या रिनोव्हेशनवरती खर्च करण्याची कल्पना जी आहे ती महापौरांना सुचते, ते करावेसे वाटतात आणि बिनदिक्कतपणे त्याच्यावरती टेंडर निघतात. ही सामान्य मुंबईकरांची शोकांतिका आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या महापौर रितू तावडे पहिल्या महापौर बनलेल्या आहेत भाजपच्या आणि त्यांची प्रायोरिटी काय चाललेली आहे बघा. आता जेव्हा या सगळ्या संदर्भातली बातमी छापून आली, टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी छापून आली आहे, त्याच्यानंतर एक तातडीचं स्पष्टीकरण सगळा वाद व्हायला लागल्यानंतर महापौरांनी दिलेलं आहे. ते टेंडर जे आहे ते केवळ आपल्या महापौर बंगल्याच्या कामासाठीचं नाही आहे, तर ते जिजामाता उद्यान, ज्याला पूर्वी राणीची बाग म्हटलं जायचं, त्याच्या कामासाठी आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण ही सुद्धा एक प्रकारे शुद्ध बनावटच दिसते आहे. कारण त्याच्या पाठीमागं टेंडरमधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जर नीट लक्षात घेतल्या तर तुम्हाला वास्तव लक्षात येईल. आता महापौर बंगला कुठे आहे बघा. जिजामाता उद्यानामध्ये राणीच्या बागेमध्ये 6,000 स्क्वेअर फुटावरती हा 1931 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेला आणि वुडन स्ट्रक्चर असलेला हेरिटेज स्ट्रक्चरमधला हा बंगला आहे. आणि त्या बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी 2,40,00,000 रुपये एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे रितू तावडे महापौर झाल्या फेब्रुवारीमध्ये आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये त्यांनी पहिलं काम या महापौर बंगल्याच्या रिनोव्हेशनचं काढलं, ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या किमतीचं रिनोव्हेशन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर पुढच्या 4 महिन्यामध्ये हे रिनोव्हेशन जे आहे ते निघालेलं आहे. आत्ताचं जे कंत्राट आहे ते कशासाठी आहे, तर महापौर बंगल्यामध्ये आणि राणीच्या बागेमध्ये त्यांना साऊंड बॅरियर्स हवे आहेत. आणि ते पण कशा पद्धतीचे, बायो ॲब्सॉर्बंट नॉईज बॅरियर्स. म्हणजे बघा की मुळातच हा बंगला जो आहे तो मुंबईतल्या अत्यंत दुर्मिळ असलेल्या ग्रीन एरियामध्ये होतो. म्हणजे तुम्ही जर मॅप बघितला GPS वरती तर तुमच्या लक्षात येईल की हा महापौर बंगला आणि त्याच्या अवतीभोवती किती हिरवाई आहे. आणि अशा बंगल्यासाठी पुन्हा त्यांना नॉईज बॅरियर्स हवेत. त्यांना कसलाही गोंगाट त्यांच्या कानावरती पडू नये असं वाटतंय आणि म्हणून हे नॉईज बॅरियर्स लावले जात आहेत. आता याच्या आधी इतके महापौर होऊन गेले, त्यांना तिथं नॉईज बॅरियरची गरज काही वाटली नाही, त्यांना तिथं शांत झोप लागली. पण कदाचित रितू तावडे यांना माहिती आहे की आपला पक्ष सत्तेवरती आलेला आहे, केंद्रात, राज्यात आणि महापालिकेमध्ये ट्रिपल इंजिन सरकारचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलं जात होतं आणि त्यामुळे आता आपल्याला प्रश्न विचारणारं कोणी नाहीये, म्हणून कदाचित त्यांची मजल जी आहे ती इथपर्यंत गेलेली असावी. आता हीच भाजप दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा आलिशान निवासस्थान उभारलं तेव्हा त्यांच्या बंगल्याला शीश महल असं संबोधून संपूर्णपणे दिल्ली निवडणुकीमध्ये प्रचार करत होती की कशा पद्धतीनं केजरीवाल यांनी आपल्या सगळ्या राजकारणातल्या तत्वांना हरताळ फासलेला आहे. आणि इथं बघा, महापौर रितू तावडे अवघ्या 4 महिन्यामध्ये 5,30,00,000चं कंत्राट केवळ रिनोव्हेशनसाठी काढू शकतात. आता याच्याबद्दल वाद झाल्यानंतर आणि जी बातमी आली आहे त्याच्यानुसार मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरांना काही सांगितल्यानंतर लगेचच याच्या संदर्भातलं एक स्पष्टीकरण आलेलं आहे. आणि त्या स्पष्टीकरणामध्ये महापौरांचं असं म्हणणं आहे की हे जे कंत्राट आहे ते केवळ माझ्या बंगल्यासाठी नाही आहे,
ते जिजामाता उद्यानाशी संबंधित आहे आणि त्याचा आपल्याशी काही संबंध नाही आहे. काय म्हटलंय त्यांनी? मुंबईच्या महापौरांच्या निवासस्थानाशी निगडीत विविध सेवा सुविधांसाठी नव्याने निविदा प्रसारित करण्यात आल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात आलेले आहे. याबाबत स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय परिसरात आहे. संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील देखरेख, दुरुस्ती, परीक्षणविषयक कामं संबंधित उद्यान आणि प्राणी संग्रहालय विभागाकडनं हाती घेतली जातात. आणि अशा पद्धतीनं म्हणजे हे काम जे आहे ते केवळ आपल्याशी निगडीत नाही असं त्या म्हणतायत. पण याच कॉन्ट्रॅक्टमध्ये महापौर बंगल्याच्या हिरवळीमध्ये एक कंटेनर कॉन्फरन्स हॉल बांधण्याचं मग कशासाठी नमूद करण्यात आलं होतं, जर त्या बंगल्याचा आणि या कंत्राटाचा काही संबंध नाही आहे तर? म्हणजे दाखवताना, म्हणजे तुम्ही जेव्हा असं म्हणता की नॉईज बॅरियर्स हे राणीच्या बागेसाठी आहेत, जिजामाता उद्यानासाठी आहेत, अहो पण तो बंगला त्या उद्यानामध्ये आहे. त्यामुळं जर त्या बागेला साऊंड बॅरियर्स लागले तर महापौर बंगल्याला आपोआपच त्याची सुविधा लाभ मिळणार आहेत. ही सामान्य गोष्ट काही मुंबईकरांच्या लक्षात येणार नाही आहे का? पण तरी देखील बिनदिक्कतपणे अशा गोष्टी होताना दिसत आहेत. आणि याच्या आधी बघा, उपमहापौर संजय घाडी, त्यांना उपनगरातून मुंबईमध्ये यायला त्रास होतोय, पाठीच्या कण्याचा त्रास होतोय, म्हणून त्यांना मुंबईच्या सेंट्रल भागामध्ये एक अलॉटेड बंगला हवा असं ते जाहीरपणे सांगत होते, बोलत होते. त्याच्याबद्दलची विधानंसुद्धा त्यांनी केलेली होती. म्हणजे एकीकडे सामान्य मुंबईकर खड्ड्यामधून चालतोय, खड्ड्यामुळे त्याची वाट लागलेली आहे, झाडं कोसळून मृत्यू होत आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये लोकलमध्ये गुदमरून लोकांचे प्रवास चालू आहेत. आणि या सगळ्यामध्ये महापौरांची मात्र अशी सरळ उधळपट्टी जी आहे ती चालू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी याच्यावरती काय म्हटलं आहे? खर्चे पे चर्चा, माय BMC is spending Mumbaikars money for the whim of BJP mayor. Apart from renovation already, another facelift and sound barriers in a relatively quiet area in Mumbai. Apart from this, of course, the new car demand, since apparently she and a few others didn't feel too comfortable in their current car on the Mumbai roads. म्हणजे त्यांना नव्या कारसुद्धा हव्या आहेत. आता या महापौर रितू तावडे या महापौर झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांनी वादामध्ये आहेत. एकदा त्यांनी आपल्या गाडीला लाल आणि निळा दिवा, जो VIP कल्चरचं सिम्बॉल आहे, तो लावल्यामुळं वाद झालेला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी तो काढून टाकला. सोबतच त्यांच्या एका घड्याळ्यावरनं म्हणजे अगदी हाय प्रोफाईल अशा पद्धतीच्या ब्रँडचं घड्याळ त्यांनी घातल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्याच्यावरती सुद्धा त्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आलेली होती. आणि नुकतंच त्यांनी स्टँडअप कॉमेडीबद्दल सुद्धा एक विधान केलेलं होतं की स्टँडअप कॉमेडीसारखा प्रकार जो आहे तो बंद झाला पाहिजे. म्हणजे बघा, अशा पद्धतीच्या गोष्टींच्यावरती त्या विधानं करतायत, पण स्वतःच्या प्रायोरिटीबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल त्यांचं काय चाललेलं आहे आणि त्या कशावरती उधळपट्टी करताना दिसतात. त्यामुळं एअर क्वालिटी, नॉईज पोल्युशन, गार्बेज आणि रियालिटीचे सगळे हाय प्रायसेस, या सगळ्या सामान्यांसाठी त्रासाच्या गोष्टी आहेत. त्यांच्यासाठी हे मुद्दे आहेत. मुंबईच्या महापौरांना मात्र अशी शांत झोप हवी आहे. आणि ब्रिटिशांनी बांधलेल्या 1931च्या महापौर बंगल्यामध्ये त्यांना साऊंड बॅरियर्स हवेत. याच्यासाठीचं हे कंत्राट अशा पद्धतीनं निघतंय. आता स्पष्टीकरण त्यांनी जरूर दिलेलं आहे, केवळ या महापौर बंगल्याचं हे काम नाही आहे म्हणून, त्याचा याच्याशी संबंध जोडू नका म्हणून. पण तरीसुद्धा अशा पद्धतीचं काम ज्या बंगल्याच्या अवतीभोवती होतंय, तो बंगला तर त्याच परिसरामध्ये आहे. आणि त्यामुळं ही नेमकी उधळपट्टी पैशांची कशासाठी चालली आहे आणि तुम्हाला मुंबईकर म्हणून या सगळ्याबद्दल काही जाणीव आहे का? प्रचारामध्ये बघा, मुंबई महानगरपालिकेच्या की शिवसेनेनं ही सगळी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटली असा दावा केला जात होता. त्या एवढीचं नेमकं काय करायचं आहे? खरं तर मुंबई महानगरपालिकेनं एक आर्थिक शिस्त म्हणून जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या एफडी ठेवलेल्या होत्या. पण त्याच्यावरती तेव्हा भाजपचे नेते टीका करत होते की हा पैसा ठेवून करायचं आहे काय? तो जनतेच्या कामाला यायला पाहिजे. आणि इथं कामं काय चाललेली आहेत तर महापौर बंगल्यांचं रिनोव्हेशन. म्हणजे एकतर मला वाईट ह्याचं वाटतं की ते जिजामाता उद्यान हे सुद्धा इंग्रजांनी बांधलेलं आहे. आपण नंतर स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षामध्ये मुंबईकरांसाठी एक साधं दुसरं उद्यान नीट करू शकलो नाही की जिथं
लहान मुलं येतील आणि विरंगुळा त्यांना एका दिवसाचा लाभेल, प्राणी पक्षी आणि हिरवाई असेल, हे आपण नाही करू शकलो. त्याच बंगल्यामध्ये ब्रिटिशांनीच बांधलेला बंगला आहे, त्याचं रिनोव्हेशन, तो हेरिटेज स्ट्रक्चर आहे, पण त्याच्यावरती अशा पद्धतीची उधळपट्टी करण्याचं मात्र आपल्याला सुचतंय. नव्या गोष्टी करणं मात्र सुचत नाही आहे. ही याच्यातली शोकांतिका आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? आणि मुंबईच्या महापौरांबद्दल 2 शब्द कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.